वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा जोपर्यंत मान्य होत नाही आणि बहुमताने तसा कायदा होत नाही तोपर्यंत भारतात सतत निवडणुका होत राहणार आहेत. आत्ताही निवडणुका होत आहेत. तामिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश यासाठी मतदान सुरू आहे. या सर्व मतदान प्रक्रियेमधला सर्वाधिक उत्कंठेचा मुद्दा आहे हा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं काय होणार. ममता बॅनर्जी या एक अत्यंत मोठ्या नेत्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाचं ज्याप्रमाणे भारतावर गारुड आहे त्याचप्रमाणे ममता बॅनर्जी यांच्या व्यक्तिमत्वाचं पश्चिम बंगालला कौतुक आहे. या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पुन्हा एकदा स्वतःची सत्ता राखू शकतात का हा सध्याचा मुद्दा आहे. आणि त्यांच्या या आव्हानाला, वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी समोर आलेली भारतीय जनता पक्षाची चतुरंग सेना पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय करू शकते हा सध्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे. 92% इतकं विक्रमी मतदान झालेलं आहे. हे मतदान नेमकं कोणाच्या पारड्यात पडलेलं आहे याच्यावर पश्चिम बंगालची बाकीची गणितं अवलंबून आहेत. पश्चिम बंगाल हा प्रदेश वेगळा का, तर असं सांगितलं जातं की भारतातल्या महाराष्ट्राला आणि त्याचबरोबर पश्चिम बंगालला केवळ भूगोल नाही तर इतिहास आहे, विचार आहे. महाराष्ट्राविना राष्ट्र गाळा न चाले आपण नेहमी म्हणतो, तसंच पश्चिम बंगाल देखील स्वतःला या भारताचा रक्षणकर्ता, या भारताला विचार देणारा प्रदेश असं मानतो. भारतातली दोन्हीही महत्त्वाची राष्ट्रगीतं आणि राष्ट्रगान जनगणमन आणि वंदे मातरम हे पश्चिम बंगालमधल्या कवींनी लिहिलेलं आहे. जनगणमन अर्थातच लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर यांनी आणि वंदे मातरम काव्य अर्थातच पश्चिम बंगालमधल्याच बंकिमचंद्रांचं. आता अशा प्रकारचा इतिहास असलेल्या पश्चिम बंगालला आम्ही भारतापेक्षा वेगळं काहीतरी करतो आणि आमची विचारसरणी ही भारताच्या मुख्य भूभागावर प्रभाव टाकणारी आहे, त्यांचं फॉलोईंग करणारी नाही असं समजायची सवय आहे. याला पश्चिम बंगालमधला उपराष्ट्रवाद, सब नॅशनलिझम असं म्हणतात. हा सब नॅशनलिझम महाराष्ट्रातही होता. तो बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनी अत्यंत उत्तमरित्या मराठी माणसाच्या नसानसात भिनेल याची सोय पाहिली होती. या शिवसेनेच्या सब नॅशनलिझमला भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात धक्का दिलेला आहे. आज शिवसेनेची शकलं झालेली आहेत. एकनाथ शिंदे जरी त्याच विचारांचा पाईक असले तरी ते भारतीय जनता पक्षात समवेत आहेत. शिवसेना खिळखिळी करण्यात भारतीय जनता पक्षाला सध्या तरी यश मिळालेलं दिसतं आहे. आता प्रश्न आहे पश्चिम बंगालचा. पश्चिम बंगाल इतका साधा विषय नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या अत्यंत लढाऊ नेत्या आहेत. 90च्या दशकांमध्ये त्यांचं नेतृत्व या सगळ्या क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात समोर आलं. 2011 साली त्या साम्यवादी राजवट संपवून पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्या आणि त्यांची सत्ता अजूनही कायम आहे. या सत्तेला कुठेतरी पूर्ण संपवून टाकणं हे भारतीय जनता पक्षानं स्वीकारलेलं ध्येय आहे. भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी पश्चिम बंगालमध्ये उतरलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये 2016 साली भारतीय जनता पक्षाला केवळ 3% जागा होत्या. मतदान झालेलं होतं 10%, मात्र जागा जिंकल्या होत्या केवळ 3. त्या 3 जागा जिंकणं हाही कौतुकाचा विषय होता, कारण पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीला स्थान नाही. श्यामाप्रसाद मुखर्जी जे जनसंघाचे, भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या अवताराचे प्रणेते आहेत, त्यांचं जन्मस्थान असलेल्या कोलकातातही भारतीय जनता पक्षाला स्वीकार्य मानलं जात नाही अशी परिस्थिती आहे. ती परिस्थिती झपाट्याने बदलली 2021च्या निवडणुकात. त्यावेळेला भारतीय जनता पक्षानं 77 जागा जिंकल्या आणि त्यांचं मतदानाची टक्केवारी 38% गेली. लोकसभेच्या निवडणुकीत 2019 साली आणि त्यानंतरही भारतीय जनता पक्षानं प्रचंड मोठ्या संख्येनं मतदान मिळवलं होतं. पण या पश्चिम बंगालमधल्या भारतीय जनता पक्षाच्या घोडदौडीला ममता बॅनर्जी यांनी मागच्या विधानसभा निवडणुकींमध्ये
मोठ्या प्रमाणात ब्रेक लावला. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुलीलाच निवडून द्या अशा प्रकारचं कॅम्पेन केलं आणि त्याला यश मिळालं. व्हीलचेअरवर ममता बॅनर्जी लंगडा पाय घेऊन बसल्या आणि राज्यभर फिरल्या. त्यांना खरंच दुखापत झाली होती का हा मुद्दा आजही चर्चेत आहे. पण भारतीय जनता पक्षाला नेस्तनाबूत करणाऱ्या, महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या ममता बॅनर्जी तिथे यशस्वी झाल्या हे सत्य आहे. आज पुन्हा एकदा पश्चिम बंगाल मतदान करत आहे आणि या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीतली नावं, मतदारांची गाळणं हा मोठा मुद्दा झाला आहे, ज्याला SIR म्हटलं जातं आहे. या SIRच्या विरोधासाठी पश्चिम बंगालची जनता फार मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली असं मानलं जात होतं. पण न्यायालयानं देखील, अगदी सर्वोच्च न्यायालयानं ममता बॅनर्जी यांचा कोणताही मुद्दा मान्य न करता स्वतःच्या अस्तित्वाची चोख जाणीव देत मतदार यादीतल्या फेरनिरीक्षणाला मान्यता दिलेली आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये मतदान झालं. ते पहिल्या टप्प्यात 92% इतकं गेलं होतं. मोठं मतदान हे आत्तापर्यंत सरकार उलथवण्याचा एक भाग मानलं जायचं. मोठ्या प्रमाणात लोक बाहेर येत आहेत याचा अर्थ त्यांना सरकारविरोधी कौल द्यायचा आहे असं मानलं जायचं. पण गेल्या काही वर्षात 2000 सालापासूनच एक प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर भारताच्या राजकारणात सक्रिय झालेला आहे. राज्यांमध्ये 30-30 सरकारं पुन्हा निवडून येत आहेत. त्यामुळे वाढलेलं मतदान नक्की कोणाला जाणार आहे हा मोठा मुद्दा आहे. ममता बॅनर्जी दावा करतायत आणि भारतीय जनता पक्षाचे अत्यंत महत्त्वाचे रणनीतिकार अमित शहा यांनी देखील तोच दावा केलेला आहे की आम्ही जिंकणार आहोत. जय कोणाचा होईल हे स्पष्ट आहे, पण दोघांच्याही व्यूहरचना काय होत्या याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. मागच्या निवडणुकीत 5 वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षानं अत्यंत आक्रमकरित्या ही निवडणूक लढवली. कैलास विजयवर्गीय हे इंदोरचे नेते पश्चिम बंगालमध्ये पाठवले गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी ममता दीदींना जी गुंडागर्दी अपेक्षित आहे असं भारतीय जनता पक्ष मानतं त्याच पद्धतीनं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ठिकठिकाणच्या धनवान नेत्यांना, ठिकठिकाणच्या बाहुबलींना भारतीय जनता पक्षाने जवळ केलं. मोठ्या प्रमाणात कॅम्पेन केलं, सतत मुलाखती दिल्या गेल्या आणि ममता बॅनर्जी यांचा खेळ खलास होणार अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं. खेला हो बे हा त्यावेळेचा एक पश्चिम बंगालबद्दलचा प्रचलित शब्द झाला होता. ममता बॅनर्जी यांना संपवायचं असेल तर आक्रमकता आवश्यक आहे असं भारतीय जनता पक्षाचं त्यावेळेला मत झालं होतं. खरं तर त्या मताचाच टोकाला जाऊन मतदारांनी विचार केला आणि बाहेरच्या पक्षाला नाकारलं. केवळ 77 जागांवर समाधान मानावं लागलं असं म्हटलं जातं. आता पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाताना भारतीय जनता पक्ष अत्यंत शांततेत पावलं टाकत आहे. यावेळेला निवडणुकीचा फारसा प्रचार नाही. निवडणुकीला चतुरंग सेना ज्या गेल्या त्या नक्की कुठल्या प्रांतातनं भाजपनी नेल्या होत्या त्याबद्दल कोणतीही माहिती नाही. भारतीय जनता पक्ष केरळमध्ये फारसं स्थान नसतानाही जी निवडणूक लढत होता ती कशी लढली जात होती, विनोद तावडे यांची व्यूहरचना कशी होती हे माध्यमांपर्यंत पोचलं नाही तरी कळत होतं. पश्चिम बंगालमध्ये मात्र संपूर्णतः मौन बाळगलं गेलेलं आहे. हे मौन इतकं जास्त आहे की पश्चिम बंगाल निवडणुकीचे प्रभारी असलेले धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय मंत्री आहेत तेही या निवडणुकीबद्दल एकही शब्द सांगायला तयार नाहीत. ममता बॅनर्जी यांना पराभूत करणारे त्यांच्या एका मतदारसंघात त्यांचे पूर्वीचे निकटचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी देखील कोणतीही मुलाखत दिलेली नाही. भारतीय जनता पक्ष अत्यंत शांतपणे निवडणूक लढतोय, संघटनेच्या ताकदीवर लढतोय. त्यांच्या मदतीला निवडणूक आयोग आहे असं म्हटलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातले सर्व निर्णय वैध ठरवलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि व्यवस्था अशी ही लढाई आहे. यात नक्की काय हाताशी येत आहे? पहिल्या टप्प्यातल्या 112पर्यंत जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल असं म्हटलं जात आहे. तसं ते होतं आहे का खरंच हे कळायला 4 मेची वाट पाहावी लागणार आहे. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने शांततेनं निवडणूक लढत आहे त्याच पद्धतीने ममता बॅनर्जी देखील सर्व क्लुप्त्यांचा वापर करून निवडणुकीत उतरल्या आहेत. त्यांनी आत्ताही ही आपल्या अपमानाची लढाई आहे त्यासाठी मतदान करा असा नारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात जेव्हा जेव्हा SIR बद्दलच्या सुनावण्या झाल्या त्यावेळेला अत्यंत साध्या कपड्यांमध्ये जो त्यांचा ट्रेडमार्क आहे
ममता बॅनर्जी पायात स्लीपर चपला घालून न्यायालयात गेल्या. पांढरी साडी, कोणत्याही प्रकारची आभूषणं नाहीत. मी तुमच्यासाठी, गोरगरिबांसाठी, दलितांसाठी लढते आहे, अशी भूमिका. अशा सगळ्या वातावरणात ममता बॅनर्जी यांनी, त्यांच्या अवतीभोवती गुंड आहेत आणि ते गुंड निवडणूक लढत असतात असा जो प्रचार झाला आहे त्याला छेद देणारं एक विधान या निवडणुकीत केलं आहे. आणि त्या म्हणाल्या आहेत की प्रत्येक जागी मीच उमेदवार आहे हे समजून मतदान करा. मागच्या वेळेला त्यांच्या मदतीला आयपॅक, जी प्रशांत किशोर या निवडणूक व्यूहरचनाकारांची यंत्रणा आहे ती होती. याही वेळेला ती यंत्रणा त्यांच्याबरोबर आहे. हेच ते प्रशांत किशोर ज्यांनी 2014 साली मोदींना इंडिया अगेन्स्ट करप्शनसारखी वेगवेगळी माध्यमं घेऊन चाय पे चर्चा म्हणून या पदापर्यंत नेण्याच्या प्रवासाला मदत केली होती. दुखावलेले प्रशांत किशोर, ज्यांचं मोदींची नंतर पटलं नाही, ममता बॅनर्जींच्या मदतीला गेलेले आहेत. मागच्या वेळेला आयपॅकच्या युवकांनी भारतीय जनता पक्षाला अनुकूल असलेले मतदार बाहेरच पडू शकणार नाहीत याची सोय केली होती असं म्हणतात. कोलकाताच्या एका भागात जिथे तृणमूल काँग्रेस हरेल असं वाटलं होतं तिथे एका सोसायटीसमोर खूप मोठे खड्डे खणले गेले आणि तिथले लोक बाहेर पडणार नाहीत याची चोख व्यवस्था आयपॅकनं केली असे काही माहितगार सांगतात. यात खरं किती खोटं किती माहीत नाही, पण आयपॅकसारखी यंत्रणा ही ममता बॅनर्जींचं बलस्थान आहे. या आयपॅकच्या मदतीने ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधल्या लोकांच्या भावना आपल्याबरोबर राहाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक मतं आहेत. ही मतं एक गठ्ठा आहेत. कित्येक मतदारसंघात 40% मुस्लिम मतदार आहेत. अशा भागावरही ममता बॅनर्जी यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. ही मतं भारतीय जनता पक्षाला अजिबात जाणार नाहीत याची त्यांना खात्री आहे. मग ममता बॅनर्जी भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यासाठी जे काय करतायत त्या माती माणूस अशा प्रकारचं आवाहन करत असतात. मागच्या वेळेला ते गाजलं होतं. यावेळेला त्यांनी माझ्या अपमानाचा बदला घ्या, मीच प्रत्येक ठिकाणी उभी आहे समजा असं करत ही निवडणूक व्यक्तिगत पातळीवर नेली आहे. मोदीही अशाच प्रकारे निवडणूक लढत असतात. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालची जनता आपला मोदी मानते का याचा निर्णय देखील निकाल लावणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला पण केव्हा तरी दुखावून ठेवलेलं आहे. त्यामुळेच काल काँग्रेस पक्षाचे सर्वात महत्त्वाचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की ममता बॅनर्जी यांच्या बेधुंद कारभारामुळे, शब्द वेगळा वापरला होता, पण यांच्या अयोग्य कारभारामुळे आणि त्यांनी काही मतदारांचं केलेल्या लांगुल चालनामुळे भारतीय जनता पक्षाला इथे मोकळी जागा मिळाली आहे. राहुल गांधी यांचं हे विधान म्हणजे भारतीय जनता पक्षाला मिळणाऱ्या संभाव्य यशाची कबुली तर नाही ना, असा पण प्रश्न आहे. पण कोणीही बरोबर नसताना ममता बॅनर्जी लढवय्या महिलेच्या शोभेच्या, त्यांच्या दर्जाला कायम राखत लढत आहेत. यावेळेला त्यांना मदत करणाऱ्या आयपॅकवर ईडीनी धाडी टाकल्या. ईडीनी वेगवेगळी आव्हानं उभं केली. सर्वोच्च न्यायालयानं SIRचा निर्णय हा योग्य आहे असं सांगितलं. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची झुंज काहीशी एकाकी पण होती आणि ती कडवी पण होती. ममता बॅनर्जींच्या या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी लोक रस्त्यावर आले आहेत आणि मतदान करतायत की खरोखरच भारतीय जनता पक्षाला त्यांना संधी द्यायची आहे याकडे सध्या सगळ्या निवडणूक निरीक्षकांचं लक्ष आहे. भारतातले सगळे सेफॉलॉजिस्ट, निवडणूक शास्त्राचे अभ्यासक पश्चिम बंगालमध्ये जाऊन बसले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अजूनही दुसरा टप्पा बाकी आहे. दुसरा टप्पा हा ममता बॅनर्जींना काहीशा अनुकूल असलेल्या भागात आहे. पण पहिल्या टप्प्यामध्ये जर भारतीय जनता पक्ष खरोखरच 100 ते 125पर्यंत जागा जिंकणार असतील तर पश्चिम बंगालचा निकाल हा काहीसा ममता बॅनर्जी यांना धक्का देणारा ठरेल असं भाकीत केलं जात आहे. खरंच परिस्थिती तशी आहे का? ममता बॅनर्जी खरंच लढणारी जी लढाई आहे ती जिंकण्यासाठी लढत आहेत का अस्तित्व टिकवण्यासाठी, असे बरेच प्रश्न आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम सगळीच राज्य रोमांचक लढतीला सामोरी जात आहेत असं म्हणत आहेत. खरंच तिथे काय होतं आहे आणि पश्चिम बंगालची स्टोरी काय आहे हे सतत बघत राहणं सध्या रोचक ठरणार आहे. त्याबद्दल आपण सतत पुन्हा बोलतही राहणार आहोत.